सो आजचा जो आपला टॉपिक आहे ना, तुम्ही ऑर्गॅनिकली कशा लीड्स गोळा करू शकता तुमच्या बिझनेससाठी, किंवा ॲज अ तुम्ही फ्रीलान्सर असाल तर त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे तुम्ही क्लायंट फाइंड आउट करू शकता. बेसिकली ज्यावेळेस पण माझ्या इनिशियल लेवलला माझ्याकडे फंड नव्हते ना, तर मी अशाच प्रकारची मेथड यूज केली होती आणि माझ्यासाठी हे वर्क करते. आता खूप सारे लोक म्हणतात की हे मेथड वर्क करणार नाही, बट माझ्यासाठी हे वर्क केली आणि आता पण करते. तर माझा जो पेड मीडियामध्ये एक्सपर्टीज होती ना, तर मी त्या जे माझे 2-3 क्लायंट होते त्यासाठी मी काय करायचं, जे ॲड रन केली त्यांना जे रिझल्ट आला त्यांचा मी स्क्रीनशॉट ठेवायचा फेसबुक ॲड्स मॅनेजरचा. आणि त्यानंतर मी काय करायचं, मी पुण्यात राहिलो होतो. पुण्यात राहिले असल्यामुळे मी जिथे जेवढे पण क्लिनिक होते पुण्यातले, तर ते मी सर्च करायचं की हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक इन पुणे. तर त्यामध्ये मला लिस्ट भेटायची सगळ्या गुगल माय बिझनेसची. त्यामध्ये मी 1 बाय 1 व्हॉट्सअपवर जाऊन त्यांना हॅलो सर हॅलो सर हॅलो सर असे मेसेज करायचे 1 टाईम सगळ्यांना. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांचा रिप्लाय येईल ना की हा हॅलो किंवा हॅलो, तर त्यानंतर मी त्यांना म्हणायचं की माझी पूर्ण पिच एक रेडी होती की मी हॅलो सर, मी पृथ्वीराज, मी असं माझ्या क्लायंटवर वर्क केले आणि अशा लीड म्हणजे अशा लीड्स त्यांना अपॉइंटमेंट पेशंट आणून दिलेत क्लिनिकसाठी. प्लस मी त्याच्यात एक स्क्रीनशॉट पण ॲड करत होतो फेसबुकचा. सो त्यामुळे ट्रस्ट बसेल की त्यांना अशा प्रकारे लीड्स येत होत्या. आणि 100मधले मला 10 जण रिप्लाय देत होते. 10 जणमधले 3 जण तर मला असे म्हणत होते की तुम्ही कॉल करा मला आफ्टरनूनला, किंवा तुम्ही उद्या व्हिजिटला या, किंवा तुम्ही तुमचा अजून पोर्टफोलिओ शेअर करा. तर अशा प्रकारचे मला येत होते का रिप्लाय. तर त्यातून मला एक कन्वर्ट होत होता. जर 100 मी मेसेज केला ना, तर एक मला कन्फर्म कन्वर्ट होत होता. फक्त त्यांचं बजेट कमी होतं, पण इट्स ओके. जेव्हा आपण फर्स्ट टाईम सुरू करतो ना, त्यावेळेस आपलं पण बजेट आणि त्यांचं पण बजेट कमीच असतं. सो तुम्हाला फक्त पोर्टफोलिओ तयार करायचा होतो आणि एकदा तुमचा पोर्टफोलिओ रेडी झाला, ऑटोमॅटिकली तुम्हाला तोच क्लायंट पुन्हा डबल पे करतो ज्यावेळेस त्यांचा तुम्ही रेव्हेन्यू ग्रो करून दिला. तर अशाच प्रकारच्या मार्केटिंग टिप्स आणि बिझनेस आयडियासाठी आहे ना, आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आपल्या.